मॉर्निंग स्टुडंट्स. वी विल कंटिन्यू विथ द नेक्स्ट पार्ट दॅट इज रेडिएशन. ठीक आहे, आतापर्यंत आपण कंडक्शन शिकलो आहे, कन्व्हेक्शन शिकलो आहे आणि आता आपण काय शिकलो आहे, रेडिएशन. ठीक आहे, तर कंडक्शनमध्ये आपण जस्ट काय बघितलं की द ॲटम्स व्हायब्रेट टू अँड फ्रो, त्यामुळे एनर्जी ट्रान्सफर होते फ्रॉम सोर्स टू एंड. ठीक आहे, येस. आणि त्याच्यामध्ये अजून काय शिकलो आपण, त्याच्यानंतर पुढे कन्व्हेक्शन शिकलो. कन्व्हेक्शनमध्ये काय आहे, ड्यू टू द फ्लुइड्स, इट हॅपन्स ओनली इन फ्लुइड्स, अँड इन फ्लुइड्स द ड्यू टू डेन्सिटी है ना, जे वॉर्मर पार्टिकल्स आहेत, जे गरम झालेले पार्टिकल्स त्याची डेन्सिटी कमी होते. सो ड्यू टू बॉयन्सी दे राईज अप अँड द हेवियर पार्टिकल्स कम डाऊन. मग नंतर रेडिएशन बघितलं. रेडिएशनमध्ये काय होतं, विदाउट एनी मीडियम द लाईट ट्रान्समिशन फ्रॉम इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ओके, येस. आणि त्यानंतर मग कंडक्शनमध्ये आपण काल बघितलं. In conduction we see that whenever there are materials like conductors, they transfer the heat transfer करताना they allow the heat to flow per unit time, that is heat current. आणि हा heat current कसा डिपेंडंट आहे, along the length डिपेंडंट आहे, त्याच्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवर डिपेंडंट आहे, त्याच्या कंडक्टिव्हिटी डिपेंडंट आहे के. आणि मग ह्या कंडक्टिव्हिटीज पण कशावर डिपेंडंट असतात, तर जर सपोज खूप वायर सिरीजमध्ये लावले असेल तर इक्वलंट कंडक्टिव्हिटी वेगळी होते है ना. फॉर्म्युला बघितलेला आपण, के इक्वलंट काय असतं, समेशन ऑफ LI बाय के असतं. जर पुढे आपण गेलो अजून पुढे, तर मग अजून काय सांगितलेलं आपण, कंडक्टिव्हिटी कसं होतं परत, जर पॅरललमध्ये लावले असतील तर, पॅरललमध्ये जर खूप सारे लावले असतील तर कंडक्टिव्हिटी काय, समेशन ऑफ के अपॉन समेशन ऑफ ए असं होतं. ठीक आहे, हे झालं तुमचं कंडक्टिव्हिटी. मग वेगवेगळ्या कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यूजला तुम्ही वेगवेगळ्या इक्वलंट कंडक्टिव्हिटी काढू शकता. टोटल मग हीट करंट काढू शकता. टोटल हीट करंट जसं पॅरललला काल आपण काढलेलं लास्टला, तर पॅरलल हीट करंट काढल्यावर मग पुढे आपण काय करणार, त्याचं किती वेळात किती हीट ट्रान्सफर्ड आहे हे काढू शकतो. सो इन अ गिवन अमाऊंट ऑफ टाइम वी कॅन कॅल्क्युलेट हाऊ मच हीट इज ॲब्झॉर्ब बाय द सिस्टम, हाऊ मच हीट इज कॅरीड बाय द सिस्टम. ठीक आहे, येस. आता मग आपण पुढे पडत जाऊया. आपला नेक्स्ट पार्ट इज रेडिएशन. नेक्स्ट पार्ट आहे आपला रेडिएशन. ओके, व्हॉट इज रेडिएशन? रेडिएशनमध्ये आपण काय बघणार आहोत, येस. ओके, येस. रेडिएशनमध्ये व्हॉट इज इम्पॉर्टंट, पहिली गोष्ट व्हॉट इज रेडिएशन. जेव्हा आपण दिस इज समर सीझन गोईंग ऑन, सो व्हॉट हॅपन्स इन रेडिएशन, लॉट ऑफ अमाऊंट ऑफ हीट इज कमिंग ऑन टू अवर बॉडीज, राईट. दॅट इज कमिंग ऑन द फॉर्म ऑफ वॉट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. मग आपण जेव्हा आपण हीट ॲब्झॉर्ब करतो तेव्हा आपण हीट एमिटसुद्धा होत असते. काही बॉडीजमधनं हीट एमिट होत असते, काही बॉडीजमधनं हीट ॲब्झॉर्ब होत असते. सो इन ऑल दिस प्रोसेस व्हॉट इज द पार्ट दॅट हाऊ मच अमाऊंट ऑफ हीट कॅन बी रेडिएटेड, हाऊ मच अमाऊंट ऑफ हीट कॅन बी ॲब्झॉर्ब. ठीक आहे, कशावर डिपेंडंट आहे हीट ॲब्झॉर्ब होणं, कशावर डिपेंडंट आहे हीट एमिट होणं. ओके, व्हॉट आर द ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन पार्ट, हे सगळं आपण ह्याच्यात बघूया. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल वाईल स्टडिंग दिस वी हॅव फ्यू थिंग्स दॅट वी हॅव टू अंडरस्टँड. तर काय आहे त्या, सर सी, फर्स्ट ऑफ ऑल हीट जेव्हा रेडिएशन होतं, वेन हीट इज रेडिएटेड इट हॅपन्स इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. Waves, okay, from the source, okay, from the source to the receiving end, okay, receiving end. Electromagnetic waves it will be traveling all the directions, okay, yes, and receiving end पण absorb करणार आहे. But this happens in the form of an electromagnetic wave and it does not require any material medium. What happens? It does not require any material medium. काही material medium ची गरज लागत नाही. ओके, दिस इज द स्पेशालिटी हिअर, डज नॉट रिक्वायर एनी मटेरियल मीडियम. हे आहे रेडिएशनचं. येस, यू नो ऑल दॅट यू हॅव स्टडीड ऑसिलेशन, दॅट ऑल ऑफ दॅट इज अ वेव्ह फंक्शन है ना. म्हणजे काय, सगळे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. तर वेव्ह फंक्शन इज ऑल अबाउट वेव्ह फंक्शन असल्यावर काय होणार आहे, दे डू नॉट नीड एनी मटेरियल मीडियम ना. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज डोंट नीड एनी मटेरियल मीडियम टू ट्रॅव्हल. सो हीट रेडिएशन्स पण विदाउट एनी मटेरियल मीडियम तुमच्यापर्यंत येणार आहे. सो दे डू नॉट रिक्वायर एनी मटेरियल मीडियम फॉर द हीट टू कम टू यू. ठीक आहे, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. सो दिस जर ह्याला मटेरियल मीडियम लागत नाही तर तुम्ही व्हॅक्यूम केला तरी पण हा होणार आहे ना. सो दिस इज वाय इट इज रेडिएशन इज द फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सफर, फास्टेस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर. इफ द सन असेल, इफ दिस इज द सन, then sun can what the sun can do, sun can allow the heat to come from sun to your earth in fastest way, in the form of electromagnetic waves. Particles लागत नाहीत, व्हॅक्यूम मधनं पण जाणार आहे. सो इट travels at the speed of light and comes to you without any actual medium, because of the wave nature, of the electromagnetic waves. It can travel at
light's speed and come to you and without any necessary medium. कारण the waves आहेत, waves ला काय particle medium लागत नाही ना, electromagnetic they can pass through their wave nature, okay? Like photons, okay? Yes. So in radiation, like quantities, like constants, like terminologies, we will learn what are those small a. What is that? Small a. Small a म्हणजे काय आहे? कोई absorptive power म्हणतो. त्याला म्हणतो absorptive power. Absorptive power. Okay, absorptive power. Small a. Okay. Small a ने आपण absorptive power म्हणतो. What is absorptive power? For example, एखादी बॉडी आहे. एखादी बॉडी त्याच्यावर light ray incident. Light ray incident. Let us take त्याच्यावर 10 joules of light was incident. How much? 10 joules of light was incident. When 10 joules of light was incident on their body, it absorbed, let us say, only 4 joules. किती absorb केलं त्याने? 4 joules absorb केलं. का? कारण की त्याचं nature आहे 4 joules absorb करणं. 10 joules त्याच्यावर incident आहे, but it absorbs only 4 joules. So what is small a? Small a is nothing but the heat absorbed by the body. Heat absorbed by the body upon heat incident on it. Heat incident on it. The heat absorbed किती झाला? 10. Heat absorbed किती झाला? 4 joules. आणि heat incident किती झाला? 10 joules. Okay, so 0.4 काय झाला त्याचा absorptive power. आलं लक्षात? 0.4 काय झाला त्याचा absorptive power. So this is how we can we will study. Yes. Okay. Board is clear. Okay. हे झालं तुमचं absorptive power. Okay. Yes. तसंच तुमचं काय असणार आहे? Yes. Absorptive power ला अजून पुढे there is one more thing, म्हणजे spectral absorptive power. काय असतं? Spectral absorptive power. Spectral absorptive power म्हणजे काय? स्पेक्ट्रम म्हणजे माहिती आहे तुम्हाला? स्पेक्ट्रम म्हणजे what? The visible range, the range of the wavelength, है ना? जे काही रेंज तुमच्या समोर येणार आहे, जे काही वेवलेंथ तुमच्या समोर येणार आहे, त्याला आपण काय म्हणतो? स्पेक्ट्रल absorptive power, है ना? स्पेक्ट्रल ज्या काही वेवलेंथ येणार आहे तुमच्या समोर, लाईक फॉर एक्झाम्पल इथे एक बॉडी ए, है ना? बॉडी एवर 10 joules of light was incident, है ना? 10 joules of light was incident, पण त्यातले लेटेस्ट एक आय वॉन्ट टू टॉक अबाउट ओनली 1000 एंगस्ट्रॉम यूनिट. The 10 joules of light was incident on it. It illuminated of all the wavelengths. Okay, when we are talking about body A, 10 joules of light was incident on it. उन्हामध्ये ठेवला होता, तर 10 joules त्यांनी काय केलं? Absorb केलं. What we are talking about? ह्याच्या टर्मिनॉलॉजीज आहेत ना, ह्या एका बॉडीचे आहेत. फॉर एक्झाम्पल हा एक बॉडी आहे आणि हा बॉडी मी उन्हामध्ये ठेवला आहे. तर हा उन्हात ठेवल्यावर ह्याच्यावर 10 joules इन्सिडेंट झालेला आहे. 10 joules किती? 10 joules इन्सिडेंट म्हणजे पडली 10 joules. पण या 10 joules-पैकी ह्याने 4च जूल ॲब्झॉर्ब केलं. किती जूल ॲब्झॉर्ब केलं? 4च जूल ॲब्झॉर्ब केलं. स्वतःमध्ये 4च जूल ॲब्झॉर्ब करून ठेवलं. तर ह्याची ॲब्झॉर्बिव्ह पॉवर किती झाली? 0.4. किती झाली? 0.4. क्लिअर आहे? लाईक फॉर एक्झाम्पल हा बॉडी आहे, हा दुसरा बॉडी घेतला मी, हा बॉडी हा पण मी उन्हात ठेवला आणि ह्याच्यावर सुद्धा 10 joules इन्सिडेंट झालं. पण ह्या टाईममध्ये ह्याच्या 10 joules इन्सिडेंट झाल्यावर लेटेस्ट एक 2 joules ॲब्झॉर्ब झालं. तर ह्याचं ॲब्झॉर्बिव्ह किती पॉवर किती आहे? 2/10 that is 0.2. येस. ओके. नाव यू आर टॉकिंग अबाउट स्पेक्ट्रल ॲब्झॉर्बिव्ह पॉवर. स्पेक्ट्रल ॲब्झॉर्बिव्ह पॉवर म्हणजे काय? मगाशी हा पण उन्हामध्ये ठेवला तेव्हा 10 joules ह्याच्यावर इन्सिडेंट झालेला आहे ना. when 10 joules was incident on it, आणि ॲब्झॉर्ब किती केलं? टोटल 4 joules. But when I am asking spectral absorptive power, I am specifically focusing that what is the spectral absorptive power of red color. रेड कलर म्हणजे ह्याच्यात रेड कलर किती ॲब्झॉर्ब झाला? किती? रेड कलर किती ॲब्झॉर्ब झाला? तर मी काय म्हणणार? 10 joules was light incident, 10 joules was light incident, but only 3 joules of red color wavelength was absorbed. किती झाला? Only 3 joules. Spectral absorptive for red color क्या है? For red color will be 3 joules upon 10. That is absorptive power, spectral absorptive power for red color is 0.3. Spectral absorptive power for red color is 0.3. Clear है ना? Yes. असं आपण काय करणार? Spectral absorptive power पण डिफाइन करतो. What is A lambda? A lambda म्हणजे काय? Spectral absorptive power will be equals to, yes, spectral absorptive power will be again yes, this is equals to radiant energy of wavelength
absorbed upon what? Incident radiant energy. And absorptive power की definition क्या है? Heat absorbed upon heat energy incident. Okay? Yes. Energy, heat energy absorbed upon heat energy incident. Okay? Heat energy absorbed upon heat energy incident. Okay? आपण example लेते हैं ना? पहला आपण काय लिहू शकतो? Q A upon Q I. Small a equals to Q upon Q I. आणि A ला आपण काय लिहिलं? Radiant energy. Spectral energy मध्ये काय लिहिलं आपण? For a particular wavelength. For a particular wavelength. There is one more important thing. What is that? Small a. Small a ची व्हॅल्यू जर तुम्हाला सगळ्या कलरचे वेवलेंथ माहिती असतील, आता फॉर एक्झाम्पल रेड कलरने किती ॲब्झॉर्ब केला? रेड कलरने किती ॲब्झॉर्ब केला? 3 जूल्स. व्हायलेट कलरचं किती झालं असेल? 1 जूल. व्हायलेट कलरचं स्टेटस 0.1 जूल झाला. सगळे कलर्स मिळून काय होणार आहेत? तुमचे 4 जूल्स ॲब्झॉर्ब केले ना. रेड कलरने 3 जूल्स ॲब्झॉर्ब केलं. व्हायलेट कलरने in the same case red color absorbed was 3 joules, violet color was absorbed was 0.1 joules, yellow was 0.2 joules. सगळे कलर ऍड केले तर टोटल आन्सर शुड बी इक्वल टू 4 joules. बाकी 4 joules तुमचं ॲब्झॉर्ब आहे ना, 4 joules तुमचं ॲब्झॉर्ब आहे. ओके, these are the particular wavelengths. त्यामुळे a चा फॉर्म्युला असं आहे बघा. What is the formula for a? Formula for a is 0 to infinity a lambda d lambda. सगळे wavelengths आहेत ना, सगळे पर्टिक्युलर वेवलेंथ सगळ्यांची ॲडिशन केली. रेड, व्हायलेट, येलो, ग्रीन, इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायलेट सगळे 0 to infinity सगळे वेवलेंथ ॲड केले. तुम्हाला काय मिळणार आहे? टोटल ॲब्झॉर्प्टिव्ह पॉवर. But what is total absorptive power? Summation of spectral absorptive powers from 0 to infinity. Clear है का? Yes. What is total absorptive power? Summation of spectral absorptive power from 0 to infinity. Okay. Yes. Yes. We will go to the next part. Has an absorptive power. What is our emissive power? एमिसिव्ह पॉवर म्हणजे काय? व्हेरी गुड टर्मिनॉलॉजी हा एमिसिव्ह पॉवर. एमिसिव्ह पॉवर म्हणजे स्मॉल ई. स्मॉल ई एमिसिव्ह पॉवर म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल हा एक बॉडी आहे. आता हा हॉट बॉडी आहे ना, हॉट बॉडी. तर हा काय करणार आहे? हा हीट काय करेल? एमिट करेल. काय करेल? हीट एमिट करेल. हा हीट एमिट करेल. हा हीट एमिट करेल. Okay, right? This will emit heat. This power body will emit heat. Okay, so heat is emitted. Heat is emitted per unit area. That's the area by the ना. That's the area by the area. है ना? Area से आणि ह्याला टाइम पण लागत असेल. टाइम t लागतं. So what will happen here? Heat energy emitted per unit area per unit time. Let's say 10 joules of heat was emitted. 10 joules of heat was emitted. So 10 joules of heat was emitted per unit area per unit time. Then ह्याची power काय दिली? Let us take area was 2 meters square. 2 meter square. Surface area दिली 2 meters square. And time let us take 5 seconds. I don't know. 2 seconds. Once ठीक आहे 2 seconds. त्याची एमिसिव्ह पॉवर किती झाली की 10 joules हा एमिट करू शकतो 2 meters per 2 meters square per second. पर किती? पर 2 seconds. किती झालं? 2.5 joules per meter square per second. किती झाली एमिसिव्ह पॉवर? लक्षात एमिसिव्ह पॉवर त्याला आपण joules per त्याला आपण वॅट पण देतो ना. तो एमिसिव्ह पॉवर काय झालं? 2.5 वॅट पर मीटर स्क्वेअर. ही झाली एमिसिव्ह पॉवर ह्या बॉडीची. लक्षात घ्या इंटरेस्टिंग आहे. सो एमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी इज heat energy emitted per unit area per unit time. That is small e. Clear है ना? Small e ची वैल्यू किती आहे? Yes. Heat energy emitted per unit time. Clear है ना? Yes. We are just talking about the emissive power. Yes. आता हीच जर emissive power आपण सांगितलं. Yes. If we talk about emissive power
सो इट डिपेंड्स ऑन वॉट है ना, हे कशावर डिपेंडेंट करतं तर कुठला वेवलेंथ एमिट होतोय, कुठला वेवलेंथ ऑफ लाईट एमिट होतोय. सी आपण आता ॲब्झॉर्प्शनबद्दल शिकलो ना, आता आपण अगोदर ॲब्झॉर्प्शनबद्दल शिकलो, आता आपण हे एमिशनबद्दल शिकलो. एमिशन म्हणजे काय की ऑलरेडी द बॉडी हॉट आहे, वी आर टॉकिंग अबाउट बॉडी लाईक सन वगैरे वगैरे. अगोदरच्या केसमध्ये आपण काय शिकलो, जो ॲब्झॉर्ब करणार आहे तो, लाईक फॉर एक्झाम्पल हा डस्टर आपण उन्हामध्ये ठेवला तर ह्याची ॲब्झॉर्बिव्ह पॉवर असणार. पण हा सपोज एक हॉट बॉडी असेल तर हा काय करेल तेव्हा तो एमिट करेल ना, एमिट करेल तेव्हा त्याची काय असणार आहे, एमिसिव्ह पॉवर असणार. ॲब्झॉर्प्शन करणाऱ्या बॉडीचं काय असतं, ॲब्झॉर्प्टिव्ह पॉवर असतं आणि इट इज नियरली अ रेशिओ. स्मॉल इज नियरली अ रेशिओ ऑफ heat absorbed upon heat incident, whereas what is emissive power small e is what, all the heat radiations emitted per unit area per unit time. But this is not nearly a ratio, this is has about a unit watts per meter square. So remember this, remember this. मग तिथे absorptive power nearly a ratio होता, आलं लक्षात. emissive power is not nearly a ratio. yes, त्याला unit आहे watt per meter square. पण हे कशावर डिपेंडेंट आहे, so this depends on few things like this wavelength of radiation. It depends on first wavelength of incident radiation. Wavelength of incident radiation. Second, it depends on nature of surface, है ना. कुठला नेचर ऑफ सरफेस आहे जो एमिट करतोय त्याच्यावर डिपेंडेंट आहे. सरफेस एरिया अँड टेम्परेचर. Surface area, and finally the temperature of surface. या quantities वर काय dependent आहे, emissive power. या quantities वर emissive power is dependent. Okay, so these are the values on which quantities on which the emissive power is dependent. कुठला कुठला wavelength of radiation, nature of surface area, temperature of surface. म्हणजे काय की आता हा एमिट करतो लाईट असतो, हा हॉट बॉडी आहे, आता काय करतो की एमिट करतो. जेव्हा हा एमिट करेल बाहेर, एमिट करेल तर ह्याची एमिसिव्ह पॉवर कसं डिपेंडेंट असणार आहे, कुठला वेवलेंथ आहे, कुठल्या या बॉडीचं टेम्परेचर काय आहे ना, व्हॉट इज द एरिया ऑफ द सरफेस ॲज वेल ॲज नेचर ऑफ द सरफेस. ओके, सो दीज आर द फ्यू थिंग्स. ओके, येस, ओके. Watt per meter square is the unit. Yes. One more thing. Spectral emissive power पण आहे, just like we defined spectral absorptive power जसं डिफाइन केलं आपण, तसं आपण spectral emissive power पण डिफाइन करतो from 0 to infinity E lambda into D lambda. What is E lambda again? Spectral emissive power. Spectral emissive power. What is spectral emissive power? The heat energy emitted for a particular wavelength. What is spectral emissive power? Spectral emissive power is heat energy of particular wavelength emitted per unit area per unit time. This is what spectral emissive power is. Yes. Now we have one more important thing. जर तुम्हाला emissive power समजलं असेल तर very next point is very interesting. जो तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. That is the emissivity. That is emissivity. So what is emissivity? Emissivity. Emissivity is खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे. What is emissivity? Emissivity is nothing but the ratio of emissive power of any body with respect to emissive power of a perfectly black body. परत एकदा काय, what is emissive power? Yes, emissivity म्हणजे काय, emissive power of any body with respect to emissive power of perfectly black body. What is PBB? PBB म्हणजे आहे perfectly black body. What is perfectly black body? The body म्हणजे
आपण डिफाईन करताना पहिले डिफाईन करून घेऊया. इट इज एमिसिव्हिटी इज द रेशिओ ऑफ emissive power of any body with respect to emissive power of perfectly black body. Now, emissive power of emissive means that Q emitted of a body with respect to area per unit time of our body, and what Q emitted our area per time for what? For perfectly black body. PBB म्हणजे काय? एक परफेक्टली ब्लॅक बॉडी नावाची एक बॉडी असते. काय इमॅजिन करते? परफेक्टली ब्लॅक बॉडी नावाची एक बॉडी असते. ती बॉडी काय करते? ती एमिट करते. त्याचं एमिसिव्ह पॉवर काहीतरी असणार आहे ना, स्मॉल ई काहीतरी असणार आहे त्याच्यात. स्मॉल ई ऑफ बॉडी अपॉन स्मॉल ई ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर त्या परफेक्टली ब्लॅक बॉडीला आपण रेफरन्स पकडायचं. एक परफेक्टली ब्लॅक बॉडी नावाची एक बॉडी असते, तर त्याची इमिसिव्ह पॉवर काढायची. आणि मग आपल्या बॉडीची, द बॉडी विच यू आर टॉकिंग अबाउट, आपला जो क्वेश्चन बॉडी दिला विचारला तो, त्याची इमिसिव्ह पॉवर काढायची. आणि दोघांचा रेशिओ असेल त्याला म्हणायचं एमिसिव्हिटी. लक्षात, एमिसिव्हिटी म्हणजे इट इज द रेशिओ एमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी अपॉन एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. ठीक आहे. तर व्हॉट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी? परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय? तर that is what we have defined here. That is the body. So what is emissivity? It is emissive power of any body with respect to emissive power of perfectly black body. Okay. झालं emissivity. And what is one more thing to be noted, that emissive and perfectly body is sometimes denoted by E by capital E. Emissive body of perfectly black body. For perfectly black body E equals to capital E. हे लक्षात ठेवा. आता परफेक्टली ब्लॅक बॉडी बद्दल सांगितलं तर म्हणजे काय? परफेक्टली बॉडी, परफेक्टली ब्लॅक बॉडी पूर्ण काळी असते की काळी लूज? नो, इट्स नॉट लाईक दॅट. इट इज लाईक फॉर एक्झाम्पल दिस टिप इफ यू टेक, सो इट्स I can't see it. So is it perfectly black body? So what is perfectly black body? So this is what we are talking about. Perfectly black body. Now see what we are talking about. Because see, एक फॉर एक्झाम्पल एक बॉडी आहे जी तुम्ही उन्हामध्ये ठेवली आहे. ओके, उन्हामध्ये ठेवली आहे आणि मग काय झालं माहिती आहे का, की त्या बॉडीने सगळं काय त्याच्यावर उन्हामध्ये ठेवलेलं ना तुम्ही, तर सगळं काय त्याने ॲब्झॉर्ब करून घेतलं. काय केलं? सगळं काय ॲब्झॉर्ब करून घेतलं. मग जर त्याने सगळं ॲब्झॉर्ब करून घेतलं तर मग लाईट रे त्याच्यातनं बाहेर पडेल का? तर नाही पडणार. का? कारण त्याने सगळं घेतलं. सूर्यातनं जे काय आलं ते सगळं त्याने ॲब्झॉर्ब केलं. मग तो सगळं ॲब्झॉर्ब केल्यावर तो बाहेर काय सोडेल का? नाही सोडणार. का नाही सोडणार? कारण त्याने सगळं ॲब्झॉर्ब केलं. मग तुम्हाला ते दिसणार का? नाही दिसणार ना. का नाही दिसणार? कारण त्याने सगळं ॲब्झॉर्ब केलं. त्याने सोडलंच नाही काय तुमच्या डोळ्यापर्यंत दिसायला. ओके, इट हॅज नॉट सेंड एनी लाईट रेस ऑन युअर आईज, ऑन युअर रेटिना टू सेन्स दॅट. सो वॉट वी डिफाईन इज लाईक, त्याला आपण डिफाईन कसं करतो? परफेक्टली ब्लॅक बॉडी. बिकॉज यू कॅनॉट सी ना, काय तुम्हाला दिसणार पूर्ण अंधार आहे का? It's not sending any light rays and it absorbs all the light rays in the light. जे काही आले सगळे absorb करणार. Perfectly black body is what? Okay, the body which absorbs all the incident radiations, light on it. Okay, this is what
What is perfectly black body? A body which absorbs all the heat radiations incident on it. ठीक आहे, ह्याला आपण काय म्हणतो? परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओके, येस. ठीक आहे, हे झालं परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग ह्याची जर परफेक्टली ब्लॅक बॉडी जर पण 10 ज्यूल्स इन्सिडेंट असेल तर ॲब्झॉर्ब पण किती करणार आहे? ॲब्झॉर्ब पण किती करणार हा? 10 ज्यूल्स ॲब्झॉर्ब करणार. तर स्मॉल गेज व्हॅल्यू काय असणार आहे? 10 ज्यूल्स अपॉन 10 ज्यूल्स. दॅट विल इक्वल्स टू 1. सो परफेक्टली ब्लॅक बॉडी हॅज ॲब्झॉर्बिंग पॉवर इक्वल्स टू 1. ठीक आहे, ॲब्झॉर्बिंग पॉवर इक्वल्स टू 1. तर अशी परफेक्टली ब्लॅक बॉडी डज इट एक्झिस्ट? डज इट एक्झिस्ट इन अवर नेचर? तर तसं असतं का? येस. सो इट इज एक्झॅक्टली नॉट पॉसिबल. बट वी कॅन से दॅट परफेक्टली ब्लॅक बॉडी एक्झिस्ट. परफेक्टली ब्लॅक बॉडी एक्झिस्ट आपण म्हणू शकतो. हाव? दॅट इफ यू मेक अ परफेक्टली ब्लॅक बॉडी, जर तुम्ही लॅम्प ब्लॅक घेतला, काय घेतलं? लॅम्प ब्लॅक घेतला. If you take kerosene lamp and if you collect its all the carbon that is collected up, so you can say that it is a perfectly black body. It absorbs all the light inside. Sun is also a perfectly black body. Okay. Sun is also a perfectly black body. One more important thing is what? Ferrous black body only does it. This ferrous black body. That is black body only aspect. So that also absorbs all the light rays in the world. No way to it. So what is the speciality of perfectly black body that we know in? म्हणजे तुम्हाला लगेच तुमचे पॉइंट्स कव्हर करता येतील. So what is the speciality of perfectly black body? It absorbs all the light rays incident on it. तर जर A equals to 1 असेल, तर तो काय करेल? सगळं हीट त्याच्यात काय करेल? ॲब्झॉर्ब करेल. सगळं हीट इन्सिडेंट काय करेल? तो ॲब्झॉर्ब करून ठेवेल. Okay, that is what a perfectly black body is. The example is like A. Okay, yes. मग आपण पुढे जाऊया. We will see transmittivity and reflectivity and then again talk about perfectly black body. Okay, कारण की तुम्हाला definition ला important होतं, त्यामुळे आपण perfectly black body define करू. सो एमिसिव्हिटी बघितली होता. ट्रान्समिटिव्हिटी जर तुम्ही लाईट रे, व्हॉट इज द अमाउंट ऑफ लाईट बीट ट्रान्समिटेड पर युनिट हीट incident? What is the heat light ray transmitted per unit incident light? म्हणजे फॉर एक्झाम्पल एक बॉडी आहे, 10 joules incident आहे. ठीक आहे, 10 joules incident. त्यातलं मला असतं 4 joules was absorbed in. 4 joules काय झाला? 4 joules completely got absorbed into it. But not for out of all that 4 joules not remaining. Let us say 1 joule and let us say 2 joules, 3 joules here. Like this say 4.2 joules, 2.5 joules was reflected. 4 joules was absorbed, 2.5 joules was reflected, and remaining 6 joules. 6 joules. And 6 joules of 4 plus 2.5 together 6.5. 6.5 and 3.5. 3.5 joules was transmitted. Transmitted म्हणजे काय? ग्लास. ग्लास असेल तर ग्लास म्हणजे काय झालं? ग्लास आली लाईट रे सगळी ट्रान्समिट नाही होणार, थोडी कमी होणार ना. 9 joules ट्रान्समिट झालं. ठीक आहे, तसं इथे लेट्स 3 पॉईंट त्या बॉडीमध्ये 3.5 आरपार ट्रान्समिट झालं. तर त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्समिट
ट्रान्समिटिव्हिटी म्हणजे काय 10 joules was incident on it 10 joules was incident on it out of which 3.5 joules was 3.5 joules was 3.5 joules was transmitted transmittivity is 0.35 there is 0.35 so this is 12 of small t small t is 0.35 that is the transmittivity transmittivity is 0.35 okay yes what is transmittivity small t equals heat transmitted upon heat incident okay? yes पुढे आपण बघूया reflectivity what is reflectivity okay transmittivity काय आहे ना कि from how much of light is incident on it how much of it is transmitted that is transmitted this is पुढे आपण बघणार what is reflectivity काय असणार आहे 10 joules incident झालं 2.5 joules reflect झालं ना 2.5 joules काय झालं reflect झालं तर इथे yes reflectivity काय असणार आहे reflectivity काय असणार आहे smaller will be equal q reflected upon q incident q reflected किती झालं 2.5 joules है ना आणि q incident किती झालं 10 joules so reflectivity किती झालं 0.25 है ना तुम्हाला a मगाशी माहिती होतं a किती आलेला q absorb upon q incident r काय होता q reflected smallest level upon q incident आणि q transmitted q transmitted upon q incident जर आपण तिन्ही ऍड केले रिलेशन सिच्युएशन so q incident will be equal to what let us take the same question if 10 joules of light is incident where 2.5 joules is reflected 3.5 joules is transmitted and 4 joules is absorbed then find the relation between what 2.5 relation between a r and t a r and t मध्ये रिलेशनशिप काढायचं तुम्हाला what is the relationship between a r and t q माहिती आहे तुम्हाला what is that q incident is 10 joules है ना okay so what do we have here q in equals to 10 joules है ना q equals to 10 joules what do we have here finally 10 joules let us write a equals to q a upon q in r equals to q and r upon q in t equals to q p upon q in so if we add a plus r plus t so what do you have q a plus q r plus q p common upon q in and हे तीन मिळून काय q a 4 joules झाले q r किती आहे q r किती आहे बघा बघा q r किती आहे 2.5 and q किती आहे 3.5 upon 10 so this is what 1 so what we have a plus r plus t equals to 1 a plus r plus t equals to 1 so this is what happens actually काय होतं हे असं होतं म्हणजे काय होतं जो काही हीट तुमचा इन्सिडेंट आहे त्यातलं सम टोटल इज अगेन equals to what whatever heat of light is incident that is also sum total of absorbed energy heat energy reflected heat energy and transmitted energy the ratio equals to काय असणार आहे 1 असणार आहे कारण की what is a r and t that the ratio of heat absorbed per unit heat incident these are all values that is equal to b equals to 1 ठीक है okay this is what we are talking about
Okay, so now we will move to the perfectly black body. आपण ऑलरेडी घेतलेला सो आपण त्याचे फेरिस ब्लॅक बॉडी इथून लाईट फेरिस ब्लॅक बॉडी फेरिस ब्लॅक सो व्हॉट इज फेरिस ब्लॅक बॉडी माहिती का सो परफेक्टली ब्लॅक बॉडी बनवू शकत नाही जो असा काही बनवू शकत नाही की जो सगळ्याचं सगळं हीट लाईट ॲब्झॉर्ब करेल ओके we cannot make any such a body which can absorb all the light ray incident on it okay म्हणजे काय जर एखादी बॉडी असेल तर तो काय करू शकणार इट कॅन absorb the heat light ray incident तो काय करेल heat absorb करेल है ना ओके सो व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट जर काही लाईट परफेक्ट ब्लॅक बॉडी जर आपण कुठल्या बॉडीवर लाईट रे इन्सिडेंट केला तर तो काय करेल तो सगळ्याचे सगळं हीट ॲब्झॉर्ब करेल आज आपण झालं त्याला पण परफेक्टली ब्लॅक बॉडी बट इन प्रॅक्टिकल सिच्युएशन्स देर इज नो परफेक्टली ब्लॅक बॉडी कारण की तो थोडासा हीट रिफ्लेक्ट करेल तर थोडासा तरी हीट काय करेल ट्रान्समिट करेल ओके सो इन प्रॅक्टिकल इट इज नॉट पॉसिबल इट इज नॉट सो पॉसिबल सच बॉडी इफ इट वॉज पॉसिबल देन इट कुड रिअली काय म्हणतात त्याला could really absorb all the radiations incidentally त्याला आपण perfectly black body म्हणतो yes but now what happens जर आपण अशी एखादी डिव्हाइस असे एक मेकॅनिकल अरेंजमेंट केलं तिथे एक स्मॉल होल काय असेल स्मॉल होल त्याच्यातून लाईट रे इन्सिडेंट आली तर ही लाईट रे काय होईल इथून इकडे आपल्या इकडे आणि ह्याच्यातच राहील ॲब्झॉर्ब राहील बाहेर रिफ्लेक्ट व्हायला चान्स पण ह्याला हायली इन्सुलेटेड कंटेनर म्हणतात काय हायली इन्सुलेटेड कंटेनर म्हणजे हे ट्रान्समिट पण व्हायचे चान्सेस आहेत ओके इन्सुलेटेड so no chance to get transmitted also no chance to get heat very small chance will be for that to get reflected back so conical projection एवढा होणार काय conical projection आहे तर रिफ्लेक्शन होणार नाही लाईटचं इन्सुलेटेड त्यामुळे ट्रान्समिशन होणार नाही लाईटचं so all the light rays emission incident from this small hole gets totally absorbed into this all cavity into all this full cavity त्यामुळे आपण ह्याला फेरीने एक बॉडी डिव्हाइस यूज करतो आणि he actually said that if this is a body image of all the light rays which is incident get absorbed and reflect होऊन आणि ट्रान्समिट होऊन जातो ह्याला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणू शकतो so this is called as a Paris black body due to chemical projection insulator covering incident radiations are not allowed to get reflected or transmitted. Therefore क्या होगा? Therefore all the heat radiation, all the
then therefore the given Ferris black body acts as PBB, perfectly black body. Acts like what? Perfectly black body. Clear? Are you getting it? Yes. Okay. What is the speciality of perfectly black body? What is the speciality of perfectly black body? These are like Ferris black body. It acts like what? Perfectly black body. Okay. So we have devised perfectly black body. So in Ferris black body, one more speciality. Okay. In Ferris black body, the aperture acts like the aperture. This is the aperture. Okay. जो गोल है ना, आप गोल जैसे लाइट रे इंसिडेंट के त्याच्यामधनं काही रिफ्लेक्ट होत नाही आणि त्याच्या थ्रू बाकीच्या पूर्ण बॉडीमधनं काही ट्रान्समिट होत नाही पुढे. सो दिस अपर्चर acts like perfectly black body and not this entire cavity and not the entire cavity. पूर्ण बाहेरचा जो मोठा काय ठोकळा आहे तो परफेक्टली ब्लॅक बॉडी नव्हे, ओनली दिस अपर्चर इज नॉट परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्यामुळे परफेक्टली ब्लॅक बॉडीचे एक्झाम्पल काय तुमचे पिन होल पण असतात. पिन होल असतं, हा अपर्चर आहे, दॅट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. हा एवढाच पार्ट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्याला लक्षात परफेक्टली ब्लॅक बॉडी कोड आहे, हा एवढाचा पार्ट आहे. परफेक्टली ब्लॅक Yes, in perfectly black body T equals to 0 and also R equals to 0 and A equals to 1. We have to now explain for perfectly black body. For perfectly black body. हे are given conditions आहेत. अजून एक स्पेशालिटी काय आहे परफेक्टली ब्लॅक बॉडीची? Yes. Once it absorbs all the light rays incident on it, okay, once it absorbs all the light ray incident on it, it then also emits the all possible wavelengths. Okay. Once it absorbs all the incident radiations, then also emit all the radiations. Once it absorbs all the incident radiation, it can also emit all the radiation. एकदा त्याने absorb करून ठेवलेलं लाईट रे, it can also emit all the radiation. Therefore sun also acts like perfectly black body. Therefore sun also acts like what? Perfectly black body. Okay, at 6000 Kelvin. Sun also acts like what? Perfectly black body. Yes. And what is the last thing for perfectly black body? परफेक्टली ब्लॅक बॉडी मध्ये फेरी ब्लॅक बॉडी आहे ना. परफेक्टली ब्लॅक बॉडी कागद पण येईल पण आता परत येईल परफेक्टली ब्लॅक बॉडी त्याचे फेरी ब्लॅक बॉडी थोडी तो प्रयत्न झाला आणि परत परफेक्टली ब्लॅक बॉडी मध्ये आपण ठीक आहे
ऑलरेडी परफेक्टली ब्लॅक बॉडीचा नाही आणि हा फॉर बॉडी कुठल्या बॉडीमध्ये होते फॉर द गिवन बॉडी आपल्या गिवन बॉडीचा परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे त्यामुळे इक्वल्स टू 1 एमिसिव्हिटी इक्वल्स टू 1 फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी ओके यू आर गेटिंग इट येस आता किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन बघूया काय आहे किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन व्हॉट इज किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन that it is the ratio of the absorptive power of the body upon the emissive power of the body always a constant. आज एक इसका किर्चॉफ की जेवढा तो absorb करना है for all the bodies ठीक है for all the bodies the ratio of absorptive power to emissive power is always a constant. सगळ्या bodies ची काय असते emissive power to absorptive power is always equals to a constant and that constant equals to what capital E. Okay, so what is Kirchhoff's radiation law? The ratio of absorptive power of any body to the ratio of yes, so it is like this the ratio of emissive power the ratio of emissive power of the body to absorptive power is same all the bodies at same temperature and equal to capital E. What is capital E? Emissive power of perfectly black body and is equals to it emissive power of perfectly black body and capital E. म्हणजे हा आपला परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे जसे याची ई काय आहे याची ई काय आहे क्यू एमिटेड अपॉन ए अपॉन टी है ना ओके आणि आपण हे बॉडी हाय बॉडी ई आणि बॉडी बी आहे तर याचं आपण काय घ्यायचं ई बाय ए पण इमिसिव्ह पॉवर काय होतो ई बाय ए घेतला ए चा आणि हा आहे बी तर याचा ई बी बाय ए बी घेतला ओके तर ई ए बाय ए ए ॲट टेम्परेचर ॲट टी नॉट डिग्री सेल्सिअस आणि ते पण आपण काय ॲट टी नॉट डिग्री सेल्सिअस तर ई ए बाय ए ए फॉर बॉडी ए विल बी इक्वल्स टू ई बी बाय व्हाट ए बी विल बी इक्वल्स टू व्हाट कैपिटल ई म्हणजे कोण आहे तो emission power of black body. High is the Kirchhoff's radiation law. What is Kirchhoff's radiation law? That the ratio of emissive power to the absorptive power, the ratio of emissive power to the absorptive power is same. It's same. It's same. Okay. For all the bodies, plus E, plus D, gamma, X, Y, Z. Okay. E upon A by E upon A A. The ratio of emissive power to the absorptive power of the body is same at same temperature and is equals to capital E and is equals to capital E at that is how the perfectly emissive power perfectly body at same temperature at T naught degree Celsius. Okay, आलं perfectly black body. याचा emissive power किती आहे? Q by A by T है ना? Yes, this is equals to this is called Kirchhoff's radiation. So this Kirchhoff's radiation law here. Q divided by A1. What is that? यहाँ पर solve किया लेकिन वो बराबर है. So we will write EA1 AA equals to EB1 AB equals to EC1 EC.
radiation law. The Kirchhoff's radiation law, that the emissive power ratio of emissive power to the absorptive power is always a constant, and that constant is equal to what? The emissive power perfectly black body, which is also at the same, which is also at a common same temperature. एकाच टेम्परेचरला एमिसिव्ह पॉवर ऑफ द परफेक्टली फ्लॅग बॉडी जी असेल तीच असणार आहे तुमचा रेशिओ कशाची एमिसिव्ह पॉवर ऑन त्याचा ॲब्झॉर्बिंग पॉवरचा रेशिओ. ओके, हे झालं आपलं पॉईंट. द लास्ट पॉईंट तो तुमचा सेकंड लास्ट पॉईंट आहे स्टीफन्स लॉ. स्टीफन्स लॉ बघूया. What is Stephen's law? Two important elements. Stephen's law. What is Stephen's law? Stephen's law काय सांगते की एखादी वस्तू गरम असेल ना, एखादी वस्तू जर गरम असेल त्याचं टेम्परेचर असेल T, एखादी वस्तू गरम असेल त्याचं टेम्परेचर आहे T, तर त्याच्यातनं हीट रेडिएशन जे आहे, हीट पॉवर that is emitted from it, that is equals to the fourth power of the temperature. I called up. Yes, what is that we had said? The power of heat that is emitted, the radiated power from body. एखादी वस्तू गरम असेल ते हीट रेडिएट करेल, ते हीट एमिट करेल बाहेर. ठीक आहे, तर हा कशावर डिपेंडेंट असणार आहे? टेम्परेचरच्या फोर्थ पॉवरवर. व्हॉट इज दॅट? इट इज प्रोपोर्शनल टू द व्हॉट? फोर्थ पॉवर ऑफ टेम्परेचर. आणि लक्षात? येस. Did you get it? So what is Stephen's law? P equals what? Yes. P equals A emissivity temperature raised to 4, yes, into a constant. A constant आपण काय करूया? Yes. What is this? Power emitted. Power of emitted radiations. This is our temperature. This is what emissivity. This is what area. And here Stephen's constant. Stephen's law. हा तुमच्याकडे हा आहे तुमचा Stephen's law. What is Stephen's law? The radiant heat energy continuously in the form of electromagnetic waves, the rate at which the radiation energy is emitted is equal to the what? Fourth power of the temperature. And what is sigma is called as the Stephen's constant. Is called as what? Stephen's constant energy equals to 5.6 into 10 to the power minus 8. And sigma equals to 5.67 into 10 to the power minus 8 watt per meter square per Kelvin raised to 4. Watt per meter square per Kelvin raised to 4. This is the value of Stephen's constant. Stephen's constant value. Sigma equals to 5.67 into 10 to the power minus 8 watt per meter square per Kelvin raised to 4. And here is power of emitted radiant energy. This is what the Stephen's law is. ठीक है, Stephen's law हे आहे. ठीक आहे, what is Stephen's law? आपण Stephen's law किंवा Stephen's Boltzmann law सुद्धा म्हणतो. एखादी वस्तू गरम असेल तर टेम्परेचर आहे T, तर हे हीट एमिट करणार आहे. हा टेम्परेचर आहे 2T, आपण हे एमिट करणार आहे. आणि हा टेम्परेचर 3T, हा हीट पण एमिट करणार आहे. तर ह्याच्यातनं हीट बाहेर निघेल, ह्याच्यातनं जी गरमी बाहेर निघणार आहे ती कितीला प्रोपोर्शनल असणार आहे? T⁴ ला प्रोपोर्शनल. ह्याच्यातनं किती असणार आहे? 2T⁴ ला. ह्याचं कितीला प्रोपोर्शनल आहे? 3T⁴ आहे. तर आपण त्याचा एरिया आणि सिग्मा कॉन्स्टंट आहे स्टीफन्स लॉ. ह्याचं 1T⁴ किती आलं? T⁴ टाइम्स. किती आलं? T⁴ किती 16 into T⁴ टाइम्स. 3 येते आहे 87 टाइम्स.
लक्षात म्हणजे टेम्परेचर डबल झालं तर हीट एनर्जी किती टाइम्स वाढणार आहे 16 टाइम्स वाढली. टेम्परेचर ट्रिपल झालं तर हीट 87 टाइम्स वाढणार आहे हीट एनर्जी है ना. बरोबर आहे. 3 to the power 4 किती येतं 3 to 3 9 9 to the power 7 किती 81 टाइम्स राइट 81 टाइम्स. So heat emitted will be heat energy emitted will be how many times 81 times more. आलं लक्षात. हे आहे स्टीफन्स लॉ. स्टीफन्स लॉ काय आहे की टेम्परेचर तुम्ही 1 तासाने वाढवून दिलं तर ते हीट जी एनर्जी त्याच्यातून बाहेर पडणार आहे ना गरमी ती त्याच रेटने नाही बाहेर पडणार. ती गरमी 16 टाइम्स होईल. टेम्परेचर डबल झालं तर हीट एनर्जी बाहेर पडणार ती किती 16 टाइम्स वाढणार आहे. आणि किती वाढणार आहे ती 81 टाइम्स वाढणार आहे. सो दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ दिस टी रेशो 4. बाकी सगळे गोष्टी कॉन्स्टंट आहेत. आलं लक्षात. सो स्टीफन्स लॉ ह्याला आपण स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ सुद्धा म्हणतो. काय म्हणतो स्टीफन्स लॉ किंवा स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ सुद्धा म्हणतो. ओके ओके इसके बाद अब हीट डिस्प्लेसमेंट में सीखेंगे. फिर लास्ट में आपको क्या करना है स्टीफन्स लॉ कूलिंग. हीट डिस्प्लेसमेंट लॉ हो गया तो स्टीफन्स लॉ कूलिंग हो गया. व्हाट इज हीट डिस्प्लेसमेंट लॉ? Heat displacement law. Okay, heat displacement law काय बघा. Yes. जर एखादी वस्तू गरम असेल hot sun or hot like sun like sun stars etc. The what does Wien's displacement law say? The Wien's displacement law says the wavelength corresponding to the maximum emission of radiation decreases with temperature. With what? Decreases with what? Temperature. What is Wien's displacement? The wavelength corresponding to what? Maximum emission of heat radiation. Maximum emission of what? Heat radiation. Heat density. Heat density. Decreases with what? Temperature. हाँ है Wien's displacement law. Let me write it on the board. The wavelength corresponds to the maximum emission of radiation. Corresponding to maximum emission of radiation. Maximum emission of radiation. म्हणजे काय तर हा त्याचा हीट डिस्प्लेसमेंटने स्टडी केला होता. काय स्टडी केला होता की एखादी हॉट बॉडी असेल एखादी काय असेल हॉट बॉडी असेल तर एखादी हॉट बॉडी असेल तर आपण काय करायचं पहिला आहे ना एक टेम्परेचर घ्यायचं T1 टेम्परेचर घ्यायचं T1 एक टेम्परेचर घ्यायचं T1 हा टेम्परेचर घ्यायचा T2 हा टेम्परेचर घ्यायचा T3 हा टेम्परेचर घ्यायचा T4 वेगवेगळ्या टेम्परेचरवर त्याला स्टडी करायचं. स्ट्रेस घेते हॉट बॉडी हा टेम्परेचर T1 स्टडी केला तो बॉडी T2 ला गेली त्याचा इन्सिडेंट स्टडी केली एक बॉडी T3 वर गेली त्याचा टेम्परेचर स्टडी केली एक बॉडी T4 वर गेली. तोच बॉडी आहे सेम बॉडी ला टाकलं द सेम बॉडी डिफरंट टेम्परेचर्स T1 वर आहे T2 वर आहे T2 वर आहे T4 वर. ठीक आहे तर हा हीट दिस विल एमिट द हीट रेडिएशंस इन ऑल द वेव्हलेंथ्स. ओके ओके heat will be radiated in radiant energy will be radiant energy will emit heat
all wavelengths, but the wavelength corresponding to maximum intensity म्हणजे काय, लेट अस टेक इथे टेम्परेचर T आहे ना, तुम्हाला वेक्युअर एक पॅटर्न माहिती आहे, वेक्युअर मध्ये काय असतं, वेगवेगळे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ वेवलेंथ ऑल्सो इन्क्रीजेस है ना, वेवलेंथ इन्क्रीजेस तर ह्याच्यातून सगळ्या लाईट रेज बाहेर पडते, ह्याच्यातून सगळ्या लाईट रेज बाहेर पडते, ह्याच्यातून सगळ्या लाईट रेज बाहेर पडते, ह्याच्यातून सगळ्या लाईट रेज बाहेर पडते. पण ह्या वेगवेगळे टेम्परेचर आहेत ना, त्यामुळे वेगवेगळ्या टेम्परेचरवर वेगवेगळे वेवलेंथ्स डिस्मॅच होणार. काय दिसणार, वेगवेगळे हीट डिस्प्लेसमेंटला काय सांगतात की वेगवेगळ्या टेम्परेचरवर वेगवेगळे वेवलेंथवाले लाईट जास्त ब्राईट असतात. What does the heat displacement class says that wavelength corresponding to maximum emission म्हणजे काय, ह्याच्यात सगळे लाईट रेज येतील ना, सगळे लाईट रेज बाहेर पडतील ना, तर ह्याच्यातल्या सगळे लाईट रेज बाहेर पडताना मॅक्झिमम कुठली तरी एक लाईट दिसेल, कारण की तुम्हाला हे पूर्ण व्हाईट नाही दिसणार, पूर्ण व्हाईटमध्ये सगळे लाईट रेज दिसतात. तुम्हाला एक स्पेसिफिक कलरचा दिसेल ना, लाईट हा ब्लू दिसला, हा रेड दिसला, ग्रीन दिसला, येलो दिसला, कुठला तरी कलरचा दिसला. पण याचा अर्थ असं काय की हा जेव्हा ब्लू दिसतो तेव्हा ह्याच्यात ब्लू लाईट रेज जास्त इमिट होत आहे, मोठ्या डोळ्यामध्ये ब्लू दिसतोय. आता हा ब्लॅक का दिसतोय, कारण की हा काय जास्त एनर्जी एमिट नाही करत. हा डस्टर रेड का दिसतोय, हा डस्टर रेड का दिसतोय, कारण की ह्यातनं रेड कलर जास्त एमिट होतोय आणि ते तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, ह्यातनं हे ब्लू का दिसतंय, कारण ह्याच्यात ब्लू लाईट रेज जास्त बाहेर पडतं आणि तो तुमच्या डोळ्यामध्ये येतो. ठीक आहे, तर ह्याच्यामधनं सगळ्या लाईट रेज बाहेर येतात, पण मॅक्झिमम कुठली बाहेर येते, त्याला आपण म्हणतो लॅम्बडा एम. त्याच्यानंतर कुठली बाहेर येते, वेव्हलेंथ लॅम्बडा M2 बाहेर येते. त्याच्यानंतर कुठली वेव्हलेंथ येते, लॅम्बडा M3 येते. त्याच्यानंतर जास्त कुठली येते, लॅम्बडा M4 येते मॅक्झिमम. ठीक आहे, तर वेव्हलेंथ वेगवेगळ्या बाहेर येतील ना, वेगवेगळ्या वेव्हलेंथ बाहेर येतात. सो व्हॉट इज ऑब्झर्व्ड वॉज दॅट मीन्स डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये त्यांनी ऑब्झर्व केलेलं की द वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम एमिशन ऑफ रेडिएशन, जे वेव्हलेंथ आहेत ना, जे वेव्हलेंथ आहेत मॅक्झिमम येणारे, त्या टेम्परेचर सुद्धा काय होतात, डिक्रीज होतात. म्हणजे काय, वेव्हलेंथची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. डिक्रीज होते म्हणजे काय होतं, हा टेम्परेचर इन्क्रीज होतोय, बरोबर आहे का. व्हॉट वी हॅव हिअर, T4 ग्रेटर दॅन T3 ग्रेटर दॅन T2 ग्रेटर दॅन T1. जर हे असं असेल ना की हळूहळू गरम होत चालले खाली बॉडी, T1 T2 T2, जर असं जर होत असेल तर ह्या सिच्युएशनमध्ये मीन्स मी काय सांगितलं, तर प्रत्येक बॉडी एमिट करेल ना, की प्रत्येक बॉडी हीट लाईट रेज एमिट करेल. तर प्रत्येक बॉडी जेव्हा हीट लाईट रेज एमिट करणार आहे तेव्हा त्याच्यातला जो मॅक्झिमम असतो ना, तो मॅक्झिमम जास्त ब्राईटेस्ट असतो, त्याच्यात जास्त इंटेन्स असतो, त्याच्यात एमिशन मॅक्झिमम कलरचं वेव्हलेंथ होणार आहे, वेव्हलेंथ त्याचं मॅक्झिमम आहे, वेव्हलेंथ थोडंसं मॅक्झिमम आहे. झालं का लक्षात. तर ती वेव्हलेंथ जर तुम्ही चेक केली वेगवेगळ्या टेम्परेचरच्या आणि मग एकदा इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ तुम्ही टेम्परेचर ठेवलं, ते जास्त हॉटेस्ट आहे, हॉटेस्ट hotter. This is hot. This is just hot. Okay. ठीक आहे, तर असं तुम्ही हे स्टडी केलं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ टेम्परेचर आणि मग ब्राईटेस्ट कलर कुठला आहे, हा ब्राईटेस्ट मोस्ट इंटेन्स कलर कलर म्हणजे नेमकी वेगवेगळे करू. ठीक आहे, कलर तुम्हाला समजायला लिहून दिलं मी, पण ठीक आहे, मोस्ट इंटेन्स वेगवेगळं चेक केलं. तर जसं जसं आपण टेम्परेचर हॉट करत जातो ना, तसं वेगवेगळं काय असतं, the wavelength of that light ray which is becoming, when it is becoming more hot, the wavelength of the light which is becoming more intense, it becomes less. The wavelength is कमी होते, that is lambda m4 will be what, lesser. Lambda m4 will be lesser than lambda m3, lesser than lambda m2 will be lesser than lambda m1. हे आहे तुमचं कंडिशन. म्हणजे काय, हीट डिस्प्लेसमेंट लॉ हेच आहे काय, की जसं जसं आपण हॉट बनत जाऊ तसं तसं आपण त्याची वेव्हलेंथ काय होते, बाहेर निघणारी कमी होते. त्याची वेव्हलेंथ कमी यायचं काय, जर तुम्ही बघायला गेलं तर तुम्ही स्टडी वेव्हलेंथ होईल, तर वेव्हलेंथ कमी कोणाचं आहे, वेव्हलेंथ जास्त कोणाचं आहे, रेडचं आहे. वेव्हलेंथ कमी कोणाचं आहे, वॉयलेटचं आहे. दिस इज डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ वेव्हलेंथ है ना. वेव्हलेंथ कोणाचं सगळ्यात
T1 ला काय असेल लॅम्बडा टेम्परेचर विल बी मोर. ठीक आहे. T2 ला काय T2 ला लॅम्बडा M2 विल बी little more. T2 ला काय असेल लॅम्बडा M3 विल बी little more less. आणि lambda M4 will be yeast. And this is the temperature and this is the light will happen in carbon. Okay, so this is the word of the smallest level. Okay, low temperature की hottest होता hottest ना hottest जर असेल त्याला corresponding wavelength will be smallest. But smallest wavelength. Smallest wavelength. Particularly let us see your violet color is तो जो violet is तो actually that's the hottest is smallest wavelength. ठीक है. This was told by Nernst displacement that temperature and wavelength are inversely proportional. मग याचा ग्राफ काय होतो इकडे डिस्प्लेस होतो इकडे डिस्प्लेस होतो कमी वेव्हलेंथ कडे इकडे डिस्प्लेसमेंट होतो. हा जो ग्राफ आहे ना हे पॉइंट्स कडे डिस्प्लेस कमी वेव्हलेंथ कडे डिस्प्लेस आहे ना. तर ह्याला बोलतात मीन्स डिस्प्लेसमेंट लॉ. मीन डिस्प्लेसमेंट ऑब्झर्व करा. Nernst displacement law. Getting? Are you getting it? Yes. So this is what is called as Nernst displacement law. The Nernst displacement law मध्ये constant आहे b. Yes, that is 2.898 into 10 to the power minus 3. Or lambda t plus b, which is what 2.898 10 to the power minus 3. और we will consider wavelength into temperature मध्ये काय असणार आहे की मीटर केल्विन है ना. Okay, so this is Nernst displacement law. त्याच्यावर क्वेश्चन्स पण असतात. ओके, तर एक सोपं क्वेश्चन घेऊया आपण. व्हॉट इज द टेम्परेचर ऑफ द सन इफ द वेवलेंथ इज emitted is 4753 angstrom in it? What is the temperature of sun? Okay, what is the temperature of sun? If the wavelength emitted is 4,5. ये क्वेश्चन है. The wavelength emitted is 4753 angstrom. That is T lambda T is constant है ना. Lambda T is equals to P. which value क्या है? Solution क्या है? 2.898 10 to the power minus 3. तो बता करते टेम्परेचर क्या है? टेम्परेचर इज इक्वल 2.898 10 to the power minus 3 upon what? 4753 angstrom मध्ये 10 to the power minus 10 असते. त्याला सोडवलं 6050 केल्विन आहे. This is the temperature of sun. So this is how we will solve. Okay, is it clear? Okay, so let me show you the answer. Okay, so the temperature, what is the temperature of the sun if the wavelength emitted is this? ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. दिस इज द व्हॅल्यू ऑफ सोडणार आहोत. ओके, सो वी विल सॉल्व 2.898 into 10 to the power minus मीटर पर केल्विन हे असं आपण सॉल्व करणार आहोत. ओके.